नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी 5वी कविता प्रकाशयात्री ऐका, म्हणा, वाचा. आपण यावर चर्चा करणार आहोत. सविस्तर विधान ऐकून घेणार आहोत. बालक आम्ही प्रकाशयात्री गगन चितारू नवे, फुलपाखरा परी आम्हालाही पंख मोकळे हवे. कळ्या कळ्यांचे गेंद होऊन हसता हसता झुलू, रंग वेगळे तरीही एका फांदीवरती फुलू. धरेस सांगू आकाशाचे नाते हळवे हळवे, अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे. ताट उभारू आम्ही आमच्या पायावरती खडे, तेजोमय होतील उद्याला लुकलुकणारे दिवे. हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने, स्वर उंचावून गावो इथल्या मातीचे गाणे. घुमवू नारा घुमवू वारा सर्व बांधवा सवे. प्रसिद्ध कवी कल्याण इनामदार त्यांच्या गीत पुष्पांचा फुलोरा या काव्यसंग्रहातून घेतलेली कविता आहे. चला पाहूया याच्यामध्ये कवीने प्रत्येक ओळीमध्ये काय काय कशा कशाचा अर्थ सांगितलेला आहे ते आपण जाणून घेऊया. बालक आम्ही प्रकाशयात्री गगन चितारू नवे, फुलपाखरा परी आम्हाला पंख मोकळे हवे. याच्यामध्ये प्रकाशयात्री म्हणजे अवकाश यानामध्ये जाणारा माणूस, प्रकाशाच्या मार्गावर चालणारा माणूस असा या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. याच्यामध्ये आम्ही लहान मुले आहोत, ती एक प्रकाशयात्रेप्रमाणे गगन चितारू नये म्हणजे आभाळाला भिडू, आभाळात जाऊ आम्ही. फक्त आम्हाला फुलपाखरा परी आम्हालाही पंख मोकळे हवे, आम्हाला फुलपाखरासारखे मोकळे पंख हवे आहेत. कळ्या कळ्यांचे गेंद होऊन हसता हसता झुलू, रंग वेगळे तरीही एका फांदीवरती फुलू. म्हणजे विविध कळ्यांप्रमाणे आम्ही एक गोल बॉल बोलून हसता हसता झुलू म्हणजे आम्ही हसत हसत वाऱ्यावरती झुलू आणि रंग वेगळे, आमचे रंग वेगळे असले तरी आम्ही एका फांदीवरती फुलू. धरेसे सांगू आकाशाचे नाते हळवे हळवे आणि असं उडता उडता आम्ही आकाशाशी नातं जुळवून घेऊ. अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे, ताट उभारू आम्ही आमच्या पायावरती खडे. आम्ही अंधारातून प्रकाशाकडे जाणारी मुलं आहोत. आम्ही अंधारातून प्रकाशाकडे जाऊ आणि आमच्या पायावरती खडे खडे उभारून आम्ही ताट उभे राहू. तेजोमय होतील उद्याला लुकलुकणारे दिवे आणि आता जे लुकलुकणारे दिवे आहेत ते उद्या तेजोमय म्हणजे प्रकाशमय होतील. हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने, स्वर उंचावून गाऊ इथल्या मातीचे गाणे. आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून इतिहासाची पाने घडवून स्वर उंचावून गाऊ इथल्या मातीचे नवे गाणे. आम्ही स्वर उंचावून इथल्या मातीचे गाणे उभारू. घुमवू नारा घुमवू वारा सर्व बांधवा सवे आणि आमचा नारा आणि वारा हे दोघं घुमवून आम्ही एकमेकांसोबत बांधवां सारखे राहू. प्रकाशयात्री म्हणजे अशी व्यक्ती जी समाजात चांगुलपणा, प्रामाणिकपणा आणि नवी आशा पल्लवित करते. त्या कवितेतून कवीने चांगले विचार व चांगल्या कृती याद्वारे सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. नवीन शब्द प्रकाशयात्री, प्रकाशाच्या मार्गावर चालणारा. गगन आकाश, चितारणे रेखाटणे. गेंद फुलांचा गुच्छ झुपका. धरा पृथ्वी वसुंधरा. खडे उभे. स्वर आवाज. नारा घोषणा. बांधव भाऊ. आणि प्रश्नोत्तर आहेत या कवितेवरची. अशा प्रकारे प्रकाशयात्री कविता आपली वाचून शिकून पूर्ण झालेली आहे.